तर सैफ अली खान यांना धमकी आल्याचा कधीही उल्लेख झाला नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे। मागणी केल्यास सुरक्षा देऊ असा विचार देखील गृहराज्यमंत्र्यांनी केलेला आहे। ताब्यात घेतलेल्या संशयिताचा कोणताही गँगशी संबंध नाही। आरोपीनं शाहरुखच्या घराची रेकी केल्याची माहिती देखील प्रशासनाकडे नाही असं देखील गृहराज्यमंत्री कदम यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांच्याशी योगेश कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांनी। पाहूया। योगेश कदम सध्या आपल्या सोबत आहेत। सर, कालपासून ज्या पद्धतीने सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्यानंतर विरोधक टीका करताना दिसत आहेत। आता स्थिती काय आहे? एका संशयिताला आपण ताब्यात घेतलेलं आहे, कुठपर्यंत आली आहे चौकशी? नाही, आता ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलेलं आहे ती व्यक्ती CCTV फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशी दिसणारी ती व्यक्ती आहे। सिमिलर लुकलाईक ती व्यक्ती आहे, साम्य असलेली व्यक्ती आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि त्या व्यक्तीचं एक गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे। त्यामुळे नक्कीच ती व्यक्ती आहे की नाही ह्याचं कन्फर्मेशन चौकशीच्या अंती आपल्यापर्यंत येईल आणि अजून काही व्यक्तींना ट्रॅप केलं जाते CCTV फुटेजच्या मार्फत आणि पोलीस यंत्रणेच्या मार्फत। अजून काही व्यक्तींना देखील त्याच्यामध्ये लवकरच ताब्यात घेऊन त्यांची देखील चौकशी केली जाईल, परंतु मला वाटत नाही आता तो आरोपी जास्त वेळ पळू शकेल, लवकरच त्याला पकडलं जाईल। सर, हा CCTV फुटेजवाला तोच आरोपी आहे का हा संशयित आहे? कारण संशयित आहे, तसा दिसणारा आहे, तो देखील तो असू शकतो। कधी कधी CCTV फुटेज बंदा शेवटी पिक्चर क्लिअर नसतं, त्यामुळे चौकशी ते आपल्या लक्षात येईल की नक्कीच जर का तो असेल, कारण कधी कधी 90-95% देखील साम्य असलेले बरेच व्यक्ती असतात। तशी दिसणारी व्यक्ती आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे, त्याची चौकशी चालू आहे। ह्यांनी शाहरुख खानच्या घराची देखील रेकी केली अशी देखील चर्चा आहे। नाही, मला वाटतं अशा अनेक अफवा कालपासून उठत आहेत। ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने असं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही की त्यांनी रेकी केली होती, अन्य कुठेही तो गेला होता। या फक्त अफवा आहेत। अजूनपर्यंत ज्याला जो आरोपी आहे त्याला अजून पकडलेलंच नाही, आपण हे तर्कवितर्क लावणं हे चुकीचं राहील। कधीपर्यंत साधारण म्हणजे आरोपी ट्रेस होतोय, त्याच्यापर्यंत पोहोचतोय? कारण आतापर्यंत जसं तुम्ही सांगताय हे फक्त संशयापर्यंत आपण गेलेलो आहे, म्हणजे संशयित व्यक्ती आहे। मुंबई पोलीस ही जगामध्ये प्रख्यात असलेली पोलीस आहे। मुंबई पोलिसांचं जे इन्फॉर्मेशनचं जे नेटवर्क आहे, कदाचित तेवढं नेटवर्क जगामध्ये कुठल्या पोलिसांचं नसेल, त्यामुळे नक्कीच आरोपी लवकरच सापडला जाईल। सर, त्यांना सैफ कुटुंबियांना सर सुरक्षा दिली गेली आहे, काय अजून देणार आहात? कारण ज्या पद्धतीने अटॅक झाला त्याच्यानंतर भीतीचं सगळ्यांमध्ये वातावरण, मला वाटतं सिक्युरिटी आहे, ते तैनात आहेत। एकदा चौकशी अंती कारणासमोर आल्याच्या नंतर मग भविष्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून आपण त्यांना गरज असेल आपण ती प्रोव्हाइड करू ना। लवकरात लवकर या मुख्य आरोपीला अटक करू अशी देखील या ठिकाणी ते ग्वाही देतात। कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।